यवतमाळ येथील भूमाफियाने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मनोहर नाईक आणि त्यांचे पुत्र आमदार इंद्रनील नाईक यांची कॉलर पकडून मारहाण करून शिवीगाळ केली होती। मी मध्यस्थी केल्याने या दोघांची सुटका झाली असा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बजेरिया यांनी केला आहे। जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री संजय राठोड आणि माजी पालकमंत्री मदन येरावार हे टक्केवारी घेतल्याशिवाय रस्त्याचे काम करत नाही असाही आरोप माजी आमदार संदीप बजेरिया यांनी केला आहे। आता निवडणूक झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मला तुमच्याशी हितगुज करायची होती, म्हणून आपल्या सगळ्यांना मी इथे आमंत्रित केलेलं आहे। विषय ही झालेली लोकसभा पुढे भविष्यात त्याबद्दल मला आपल्याशी काही बोलायचं आहे आणि चर्चा करायची आहे। तर पहिले तुम्ही विचारता की तुम्ही निवेदन करा। पहिले निवेदन असं आहे आपलं, आता हे महाविकास आघाडी आहे जिल्ह्यात, काही वर्षभराआधी आमच्या पक्षातही दोन गट झाले, अजित पवारांचा गट आणि आदरणीय साहेबांचा गट। तर काही लोक गेले, काही लोक इथं थांबले मनानं किंवा अशा रीतीनं, अनेक लोक आहेत परत आले, त्यांना तिकडे काही भेटलं नाही म्हणून। आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या विदर्भात सहित पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एक असं गवगवीत भरभरीत यश मिळालेलं आहे। तर परत महाविकास आघाडीच्या अशा पल्लवित झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही एक दिलाने असं आता ठरवलेलं आहे की देशभरात जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच इथं काम करायचं। आम्ही यवतमाळची जागा सुद्धा मागितलेली आहे, पुसदची मागितलेली आहे आणि उमरखेडची मागितलेली आहे। आणि दारवा आणि पुसद आमच्या याच्या वाट्यात होती। आता 3 पक्ष आहे जिथे ज्याचं बलाबल वरचे लोक ठरवतील त्या अनुषंगाने आता इथं काम होतं। त्यांना पाठिंबाही दिला होता मी, परंतु त्याचं कारण असं होतं की संजय देशमुखांनी जे काही आमच्या तुमच्या राष्ट्रवादीची गरज नाही ते आमच्या प्रदेशच्या नेत्यांना, प्रदेशाध्यक्षांना, आदरणीय सुप्रियाताईंना, पवारसाहेबांच्या कानात घातलं होतं। तर तो वैयक्तिक माझा होता, म्हणजे राष्ट्रवादी म्हणून पूर्ण राष्ट्रवादी माझ्यासोबत म्हणजे ते महायुतीत होती असं नाही। त्याच्याने देवानं नंतर सद्बुद्धी दिली आणि संजय देशमुखच काम केलं। तुम्ही कॅन्डिडेटला विचारू शकता कोणाचं काम केलं म्हणून। पहिले मी त्याचं काम करण्याचं 100% जाहीर केलं। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ।